तर कसं काय मंडळी, सगळं कसं ओके मध्ये ना. जसं तुम्हाला बोलवते की ही देवी कोणती आहे आणि कुठे आहे, तर मग आज तुम्हाला सर्व काही सांगून टाकतो. फक्त पूर्ण ब्लॉग बघा. कालं नीलं पिवलं कालं सगळं काही गोडं बघितलं ना, मग चालेलो पावाला. इकडे बघा असा काला दिसतो ना, मी पक्का आलोय मस्त स्विंग बोलो. 10 दिवस आंघोळ नव्हतो दिलो, आज डायरेक्ट कामच फिट करून टाकतो. इकडे बघू शकता तुम्ही, काय झाडी काय डोंगर नाही पण पक्का भारी. योको ने काय मत पक्की शायनिंग मारतो. इकडे बघू शकता तुम्ही, पहिली गडी बाद पहिला आउट जसा पहिली पण होती. नंतर मग दादा पण काय ऐकत नाही, आज दादा पण मारली ना उडी. आता 1 महिना आंघोळ धुवायची गरज नाही, पक्की आंघोळ धुले. आज योबाई याला नेला नाही म्हणून फिट मारताय मला. मग काही पडग्यापासून 15 मिनिटावर असलेल्या श्री आई कायरवा देवीचं दर्शन घ्यायला गेलो. कुठं जायच्या आधीच माझ्या चाहत्यांना माहित कसं असतं काय माहित, माझ्या आधीच हाजीर असतं. इकडे बघू शकता सोनिया टोनिया पप्पी कप्पी सगळं आलत काय आज. इकडे थोडाफार वाटप चालू आहे. यानच सगळं दिलं तर मला काय राहायचं नाही. इकडे थोडाफार बिस्किट वाटप चालू आहे. तुम्ही पण देत जा, चांगली बायको नोकरी बिकरी सगळं काही भेटून जाईल. बोलतात ना, देव स्टोरीने बघत मनातली बघते बघतो, त्या मुलं आम्ही बिस्किट वाटप करायला तुम्ही पण वाटप करीत जा. इकडे घाबरलाय, टाकू की नको अरे टाक, नाही तर हाताला पप्पी घेतील. टाकला. तर आज आपण गेलो होतो पडग्याजवळून 15 मिनिटावर असलेले श्री आई कारवा देवीचं दर्शन घ्यायला. तिथलं मंदिर आणि वातावरण खूपच सुंदर आणि प्रसन्न आहे. असं म्हटलं जातं की ते एक पडगा भिवंडी मधील एक जागृत देवस्थान आहे. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की आपली कारवा देवी सर्व भाविकांच्या नवसाला पावते. आणि चैत्र पंचमी श्रेष्ठी हा उत्सव सुद्धा दरवर्षी खूप जोराने आणि उत्सवाने साजरा केला जातो. ते एक डोंगर सुद्धा आहे, तिथे आपल्या 7 देवींचे स्थान आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. तर माझं म्हणणं एवढंच आहे, जर आपण लांबच्या देवस्थानांना जास्त करून भेट देतो, तर आपल्या जवळच्या ज्या ठिकाणी देवस्थान आहेत त्यांना सुद्धा आपण भेट दिली पाहिजे. तेव्हा जाऊन आपले सुद्धा देवस्थान खूप काही लोकांना माहिती होतील. तर मग आम्ही सुद्धा दर्शन घेतलं आणि निघलो घरच्या दिशेने. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.